हे गाईज, गुड मॉर्निंग. आज तुमच्या व्लॉगची सुरुवात करत आहे मी, कारण तुमची व्लॉगर झोपली आहे आणि आज सुरुवात करणार आहे कांदा पोह्यापासून. तर कांदा पोह्याची तयारी मी इकडे केली आहे. पोहे भिजवून घेतलेत आणि कांदा वगैरे सगळं कापून घेतलं आहे. चहा ठेवला आहे. आता तुमची व्लॉगर तुम्हाला दाखवते. ही बघा, किती उठवलं तरी उठत नव्हती. 9:30 झाले होते म्हणून ठीक आहे, थोड्या वेळाने मॅडम उठतील, तोपर्यंत मी म्हटलं पोहे करून घेते. तर इकडे मी तेल टाकलं कढईमध्ये. राई, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि मिरची आणि नंतर कांदा टाकून परतून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजून द्यायचं. थोडं मीठ टाकायचं कांद्यामध्ये, तर जरा कांदा लवकर नरम होतो. आणि त्याच्यानंतर मग मी हळद टाकते, कारण हळद थोडी ना मी ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेते, ताकी जरा ती कच्ची स्मेल नाही येत. तेलामध्ये परतले की मग त्याच्यामध्ये टाकायचं पोहे भिजवून घेतलेले आणि मग व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर मीठ आणि साखर टाकते आणि रेडी. 5 minutes later. गाईस, मम्मीने इकडे काय आणलंय हे बघा. आज आमच्याकडे आले आहे पाहुणे आणि तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे पाहुणे आले की बनणार मॅन्डेटरी फिश. तर मला मिळाले छोटे बोंबील मिळाले, तर मी असे असे 2 हे करते आणि फ्रायला बरं पडेल. आणि हे आहे रावस आणि तिकडे आहे सुरमई. सगळं मी मसाला वगैरे लावून ठेवलेलं आहे. आणि बाकीचा मेन्यू आहे जवला, चपाती, डाळ, भात आणि फिश फ्राय. आणि इकडे मम्मीने कापून पण ठेवलंय कांदा, टमॅटो. नाही, हे बघा, जवळा पण भिजत ठेवला आहे. आता मस्तपैकी त्याचं तिखट सुक्का जवळा बनवणार, चपाती आणि भाकरी पण बनवेल. तुम्हाला कटिंग दाखवते. हे बघा, हे बोंबील आहे. हे असं सगळं कचरा काढून घ्यायचा पोटातला. आमच्याकडे बाहेर भरपूर आवाज आहे, गप्पा चालल्यात, पाहुणे आलेत. हे बघा, हे असं मध्ये चीर द्यायची. दिसतंय, असं हळूहळू उघडत राहायचं टिल एंड. असं उघडलं की मग असं फिश फ्राय फ्लॅट होते. हां, बरोबर. असं गोल करून ती फ्लॅट करते. तर अशीच मम्मी सगळे करणार आहे. करून ठेवले. आता 2-4 बाकी आहे. मग मी फोडणीला सुरुवात करणार. आणि मग जेव्हा गरम गरम फ्राय करेल तेव्हा तुम्हाला लागते. पाणी येतं ना माझ्या पण. त्यानंतर स्वच्छ धुवून बोंबील 2-3 वेळा पाण्यातून काढायचे. मीठ आणि लिंबूचं पाणी लावायचं. लिंबू लावल्याने कुरकुरीत बोंबील होतात. हो गाईज, आज मम्मी दाखवणार आहे जवळाची रेसिपी. पण त्याच्या पहिले आपण भेटूया पाहुण्यांची. हे बघा माझे पाहुणे. ही आहे आजी आणि आजोबा. तर आता आपण जाऊया किचनमध्ये आणि बघूया काय बनवते. इकडे मम्मीने बनवले आहे तिखट डाळ. तिघे सुगरण आजी मला मदत करायला आली आहे. मावशी ती बोलली मी आज थापून देते. मावशी मी 2 केल्या, मग तिला माझ्यावर दया आली. ती बोलली मी करते. कदाचित माझ्याकडे बघून तिला वाटलं असेल का बरोबर करा. तर गाईज, इकडे जेवण रेडी झालं आहे. इकडे आहे जवळा, तिखट डाळ आणि रावस फ्राय. चपाती पण आहे आणि यात भात आहे, गरम होतं म्हणून मी उघडलं नाही.
मस्त आहे, मस्त आहे. चपाती पण आहे, भाकरी पण आहे. मी चांगलं करते, पण ती मी दुधावते, गरम पाण्यात घालून करते. गरम पाण्यात घालून करायची. आता तांदळाची भाकरी चांगली एकदम लुसलुशीत होते. झालं. मग त्याने तिखटपणासाठी नाही, म्हणजे जरा ते वेगळं लागतं ते. 1 hour later. मेंढी चौकडचा हुकूम आहे ना, मग माझ्याकडे जास्त मोठा पान असणार ना त्याच्यापेक्षा. तिने तर मेंढी टाकली अशी काय सांगते, मोठं म्हणून. The next day. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. बोल, कुठे चाललो आता आपण? काय बोलू, कुठे चाललो आता आपण? आज आपण चाललो आहे आपलं नेहमीचं बोरिवली दर्शन, गुम्मी गुम्मी. आणि कशाने चाललो? आणि आज आम्ही चाललो आहोत कारने, कारण आमच्यावर जो इन्सिडेंट झाला आहे मोबाईल चोरीचा, त्याच्यानंतर आम्हाला भीती वाटायला लागली स्कूटरने जायची. तर ही आहे आमची स्कूटी, जिला आम्ही आज इकडेच ठेवणार आहोत. आणि ही आहे आमची, थांबा एक सेकंड, ही आहे आमची कार, ज्याने आम्ही आता जाणार आहोत. तर बाहेर गेल्यावर दाखवतो कुठे कुठे जातोय. गाईज, आज आमचं एक पार्सल येणार आहे, आणि काय पार्सल येणार आहे ते तुम्हाला मग सांगेल. तर आम्ही आज मी ऑनलाईन गोष्ट मागवली आहे, तर तुम्हाला कळेल काय आहे. सरप्राईज, म्हणजे सरप्राईज असं नाही, पण मी दाखवेन तुम्हाला माझे फेवरेट ब्रँड्स विच आय हॅव ऑर्डर्ड, जे रोजच्या कामासाठी यूज होतात. इट्स डिवोशनल बोलायचं ना, काय बोलायचं, फ्रेग्रन्शियल नाही ते ज्यादा हो गे. हे कुठलं नवीन शब्द काढलेला आहे, फ्रेग्रन्शियल. येस, न्यू आणि वर्ड. ती फ्रेग्रन्शियल का म्हणाली ते तुम्हाला व्हिडिओ बघताना कळेलच. येस. तर दिस इज वॉट नाव आय एम ड्रायव्हिंग. अँड तुम्हाला तर माहिती आहे माझी ड्रायव्हिंग खतरनाक ड्रायव्हिंग असते. गाईज, इकडचा सिग्नल बघा किती मोठा. लवकर बघा 26. 120. हा, 123 नंबरचा सिग्नल आहे. चालू 155 पासून झाला, म्हणजे 160, म्हणजे 160. 160. आणि गाईज, हे बघा ट्रॅफिक. तर आता आम्ही चाललो आहे बोरिवली स्टेशन राऊंड मारायला. आम्ही ॲक्च्युली आता तुम्हाला माहितीच असेल माझा मोबाईल चोरीला गेलेला आहे. तर बघू आता, मोबाईल शोधतोय कोणता बेस्ट आहे. गाईज, तुम्ही पण सजेस्ट करा. सध्या तर मी माझ्या स्पेअर मोबाईल तुम्हाला दाखवतो. गाईज, हा हिचा स्पेअर नाहीये, हा माझा स्पेअर मोबाईल आहे. iPhone 13 म्हणतात, जो मी एका क्विज मध्ये जिंकले होते. येस, कॉन्टेस्ट मध्ये. येस, एका ठिकाणी कॉन्टेस्ट होती, त्याच्यामध्ये मी फर्स्ट विनर होते आणि मला iPhone 13 लागला होता. तर तो फ्रीचा मोबाईल मिळालेला म्हणून तो आम्ही असाच पडलेला होता. तर असाच पडलेला नव्हता गाईज, त्याने मी ब्लॉग्स करत होती. युजिंग इट इनअप्रोप्रिएट. समवन नाही गाईज, मी तुम्हाला सांगते, हिला नाही आहे चालवायला. मी आज तिला किती काय काय शिकवलंय, त्यानंतर पण ती मला विचारते की कसं करायचं, विसरून जाते ना. इट्स ओके, ऑलवेज लर्निंग तो एनी. आणि मग मला काय बोलते, थांब आता मी तुला शिकवते कसं चालवायचं, आणि मग नंतर विचारते हे कसं करायचं. फर्स्ट डे आहे ना माझा, फर्स्ट ओहो, अजून 1 वीक नंतर मीच तुला शिकवते. ओहो, मामा होती, ओहो, समजा. ओहो. आणि गाईज, इकडे ना कुठे पण ना मोबाईलचं दुकान नाहीये. असेल पण आम्हाला मिळत नाहीये इकडे. मस्ट बी देअर. लेट मी सी, आय विल फाइंड इट आउट. आता काय, गाडी पण चालवा, दुकान पण शोधा, म्हणून मी हिला सांगितलंय. तर हिला तर काही मिळत नाहीये, पण लेट मी सी, लेट मी फाइंड माय ओन वे. मी शोधलं, पण मम्मीला तिकडे जायचं नाहीये. सो गाईज, हे सगळे चाळे करेपर्यंत आमचा सिग्नल चालू झाला आहे. हे बघा, टाउन टाईप. कॉफी प्यायला आम्ही आलो आहे.
एवढं मोठं हे आहे आणि आपला आवाज येत होतो. सो गाईज, जसं की तुम्हाला बोललेलो आम्ही की मम्मीचं पार्सल येणार आहे, तर मम्मीचं पार्सल आलं आहे आणि मम्मीने उघडलं आहे कारण आम्हाला चेक करायचं होतं की बरोबर आलं आहे की नाही. सो या, तर गाईज हे बघा अगरबत्तीज मी तुम्हाला बोललेली ते हे बघा आता माझे फेवरेट ब्रँड्स आहेत. हे आहे चंदन, देन डार्क फॉल, जवदू हा नवीन आलाय, हे तर मी मागवलं. आणि दिस इज माय नेम कस्तुरी. देन सॅफरन ऊद, आजकाल ऊदचं खूप फॅशन आहे, सो वी आर गोइंग टू ट्राय दिस. आणि माझी ऑल टाइम फेवरेट मैसूर कस्तुरी पचोली. पचोलीचा कधीतरी तुम्ही स्मेल घ्या, पचोलीची अगरबत्ती, दूध किंवा एनिथिंग, व्हेरी नाईस. आणि ही आहे वैष्णवी फ्लोरा. तर काय जसं की तुम्ही बघितलं की मम्मीने एवढे सारी गोष्टी मागवली आणि जर या आता आम्ही या आमचा स्टॉक असतो अराउंड 2-3 महिने चालतं. हा दरवेळेला हा संपला की मग नेक्स्ट स्टॉक मागवणार. आमचे फिक्स असतात अगरबत्ती ऑलमोस्ट. जसं की ही जी आहे म्हैसूर कस्तुरी ही फिक्स, ही तर ओजी आहे आमची. ही तर आहे गिफ्ट एव्हरी, एवढी मला आवडते ही. आणि ही एक आहे, ही फिक्स आहे, म्हणजे हे बेसिक आहे, हे पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आम्ही ह्या लेटेस्ट वगैरे ज्या काय आलेल्या असतात त्या ऑर्डर करतो. असं हे कस्तुरी आहे, कस्तुरी असेल तर जरा फर्स्ट प्रेफरन्स आहे, म्हणजे पटकन उचललीच जाते ती, वास कसा पण असू कारण ही कस्तुरी जास्त चांगली स्मेल करते ना, तर सगळीच कस्तुरी चांगली स्मेल करत असेल. आणि हे आहे डार्क फॉल. हे जरा माझा एक ब्रँड आहे जयंत म्हणून, त्याचं नवीन आलं आहे. बाकीचे त्याचे 2-3 आहेत, मला नाव नाही आठवत. त्याचे 2-3 जे ब्रँड आहेत ते मी वापरले आणि फ्रेग्रन्स त्याचा एक नंबर आहे. तर हे नवीन आलं आहे म्हणून हे आणलं आहे. तर असे भरपूर आहेत. नेक्स्ट टाईम आणेन तेव्हा तुम्हाला ते पण ब्रँड दाखवेल, इन केस जर तुम्हाला शॉप करायची असतील. आणि नेक्स्ट टाइम दुकान पण दाखवेल कुठे आहे ते दुकान जर गेलो तर. माटुंगाला आहे, मालाडला आहे, ठाणेला आहे. आम्ही जर ज्या ज्या साईडला जातो कधी वाटलं तर आम्ही घेतो, नाहीतर मग ऑनलाईन. ऑलवेज बेस्ट. तर आम्ही ऑनलाईन मागवलं आहे. आणि इवन इकडे पण कुठेतरी आहे, आम्हाला ते माहीत नाही. नाही, इकडे आचार्य नाही आहे, इकडे नाही आहे, मालाडला आहे. पण मालाडचं मी पाहिलं नाही आहे. सो ठाण्याला आम्ही जाऊन घेतो जेव्हा पण आम्ही ठाण्याला जातो. माटुंगाचं तर आमचं ऑल टाईम फेवरेट आहे, यू नो. माटुंगामध्ये जाऊन आम्ही काय काय शॉपिंग करतो तुम्ही पाहिलीच असेल. तर वन ऑफ दिस त्या दिवशी मी नाही आणले कारण त्या दिवशी ऑलरेडी ऑर्डर केलेले मम्मीने. हां, मग ते त्यामुळे म्हणजे करायचंच होतं. तर असं आहे आमची शॉपिंग. हेच दाखवायची होती तुम्हाला. ही आहे सगळ्यांच्या घरात लागणारी देवासाठीची गोष्ट, डिवोशनल आणि चिन्नीच्या भाषेमध्ये फ्रॅग्रन्शियल. तर बघा, एन्जॉय केलं असेल तुम्ही छोटासा हॉल. येस, बाय. हां सर, काहीच म्हणजे एवढंच दिसते, असं अर्ध दिसणार, असं झूम करून नाही दिसणार. एक मिनिट काय करते आता तू? बाहेरचा